उपासाच्या दिवशी जर अशी मऊ मऊ पोळी आणि भाजी असा बेत करायचा असेल तर त्यासाठी उकडलेला बटाटा बारीक किसणीने किसून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्यात मावेल इतकं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे। हे मी रेडीमेड पीठ घेतलं आहे। तुम्ही घरीही साबुदाणा थोडा भाजून त्याचं पीठ करून चाळून घेऊ शकता। आता यात मावेल इतकं पीठ आपण घातलं, नंतर थोडासा पाण्याचा आणि तुपाचा हात लावून हा गोळा मळून घेतला आणि 10 मिनिटं मुरायला बाजूला ठेवला। गोळा एकदा मुरला की आपण फुलके करतो त्याप्रमाणे त्यातनं एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची। छान पटापट ही पोळी लाटल्या जाते। लाटताना अजिबात काहीही त्रास होत नाही। थोडंसं साबुदाण्याचं पीठ लावून ही पोळी लाटायची आणि गरम तव्यावर टाकून आपण भाजून घ्यायची आहे। साधी नुसतीही भाजू शकतो किंवा थोडा तुपाचा हात लावून पराठ्यासारखीही आपण भाजू शकतो। थोडा दाब देत देत जर ही पोळी भाजली तर ही मस्त टम्म फुगते आणि छान मऊ राहते। सकाळी करून ठेवल्या तरी संध्याकाळपर्यंत ही पोळी अगदी चांगली मऊ राहते, अजिबात वातड वगैरे होत नाही। आज मी याला थोडासा तुपाचा हात लावलेला आहे। अगदी 2-3 थेंब इतकंच तूप लावलं आहे मी, फार जास्त तूप नाही लावलं आहे। आणि तुम्ही बघू शकता पोळी किती मस्त फुगलेली आहे ती। तर आपल्या आवडीच्या कुठल्याही भाजीबरोबर, बटाट्याची भाजी असेल किंवा जी तुम्हाला उपासाला चालते अशी एखादी भाजी, ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा उपासाचं लोणचं त्याबरोबर सुद्धा ही साबुदाणा आणि बटाट्याची पोळी खूप छान लागते। येणाऱ्या नवरात्रात किंवा एखाद्या कुठल्याही उपासाला ही साबुदाणा पोळी तुम्ही जरूर करून बघा। मला खात्री आहे तुम्हाला ही पोळी खूप आवडेल। धन्यवाद।